आणि तुम्हाला तसे सूचित देखील करू तो बॉल किती वाजून किती मिनिटांनी त्या ठिकाणी डिलिव्हर्ड झालाय आणि तदनंतर मात्र बरोबर 20 मिनिटं त्या ठिकाणी काउंट केली जातील. परंतु 20 मिनिटांच्या आतमध्ये जे 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांच्या आतमध्ये समाप्त करायची आहेत आणि ज्यावेळी बॉल मैदानाच्या बाहेर जातो किंवा एखाद्या वेळी विकेट येते त्यावेळी तो टायमर आम्ही स्टॉप करतो, हे देखील लक्षात घ्या. तो टायमर ऑन नसतो. ज्यावेळी विकेट येते बॅट्समन मैदानाच्या बाहेर जातो, जो इन होतो त्यावेळी तो काउंटर त्या ठिकाणी स्टॉप असतो, याची देखील नोंद घ्या. आणि जो प्लेमध्ये खऱ्या अर्थानं टायमिंग असतो तोच आपण या ठिकाणी काउंट करतो. सेकंड राऊंडची मॅच आणखीन एक जबरदस्त मॅच इथून आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे कलंबोली. सोमजाई चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहताय. तिसरी रात्र या स्पर्धेची. अगदी भरपूर चांगलं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आपण पाहताय सोमजाई क्रिकेट संघ गुंडगे यांच्या विद्यमानानं अगदी आयोजित केलेली ही स्पर्धा तिसऱ्या रात्रीमध्ये आपण या स्पर्धेच्या पदार्पण केलंय आणि ही तिसरी रात्र आज देखील आपण पाहताय. बरेचसे नामांकित संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्यातीलच मात्र हे दोन संघ आता इथून एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पहिला बॉल गोलंदाज ज्ञानेश्वर. हो, पहिलाच फुलटॉस बॉल कट केलाय. बॉल सरळ चाललाय थर्डमॅनला, सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय आणि पाहायला मिळाला. बरोबर बॉल ज्यावेळी फलंदाजानं बाटवरती आला त्याच वेळी मात्र बॉल खाली डीप होत होता आणि ते पाहिल्यानंतर मात्र लगेच तिसऱ्या पंचांनी तो फेअर बॉल इथून मात्र डिसिजन दिलाय. फुलटॉस बॉलवरती आलेला पहिला चौकार थर्डमॅन मधून सुरुवात झाली आहे चौकारानं. 4 षटकांच्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार. आकाश गायकरच्या बॅटमधून यावेळी अगदी आपण पाहतोय ओव्हरपिचच होता, त्याला बरोबर पाठवले सीमा पार. पंचांनी नो बॉल दिलाय. 9+6 एकंदरीत धावफलकावरती पाहायला मिळतील आता 7. ओ स्टेपिंग. अगोदरचा बॉल फुलटॉस होता आणि यावेळी मात्र गोलंदाजानं मोठी चुकी केली आहे. अगदी आपण पाहताय ओ स्टेपिंग केली आहे आणि तो नो बॉल पंचांनी बरोबर त्या ठिकाणी दिलाय. नो बॉल आहे आणि फ्री माइंडनं तर फटका आपल्याला पाहायला जरूर मिळेल का हे देखील पाहावं लागेल. ज्ञानेश्वर इथून कमबॅक करून देईल का? 2 बॉलवरती मोठे फटके पाहायला मिळतात. ओ यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहतोय आतमध्ये आला बॅक टू द बॉलर. फ्रीटच्या बॉलवरती कोणतीही डाव इथून आपल्याला पाहायला मिळत नाही. तो डॉट बॉलच आपल्याला इथून पाहायला मिळतोय. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सेकंड राऊंडची पहिली दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये कलंबोली. एक बिग फाईट
दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी अगदी जर पाहायला गेलं तर गती बरोबर कमी केली आहे आणि तिथून मात्र बॉलला टेक ऑफ करत असताना अगदी डॉट बॉलच पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून आपल्याला गोलंदाज ज्ञानेश्वर फेकताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये त्याला तुम्ही पाहताय पॉवर प्लेचं षटक. आतापर्यंत 11 धावा तर त्यांना खर्च केल्यात. इनसाइड आउट फटका जाईल सीमा पार, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 17 वरती. 17 धावा धावफलक्यावरती पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना यावेळी आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि इथून देखील आपण पाहताय आकाशला मात्र बीट करतच पुढे निघालाय. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो. एक मोठा फटका आल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरनं देखील कमबॅक लगेच केलाय. इथून त्यानं देखील डॉट बॉल फेकलेत. आतापर्यंत त्यांनी या षटकामध्ये 3 डॉट बॉल फेकलेत. एक पहिला फुलटॉस होती चौकार आला, तर नंतर नो बॉलवरती जर पाहायला गेलं तर षटकार पाहायला मिळाला. फ्रीडचा बॉल त्यानं निर्धावच टाकला होता. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळतीये दिबा पाटील प्रतिष्ठान टीमची, ती म्हणजे 17. बिनबाद 17 ही धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळतीये दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमची. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. संतोष गारे गोलंदाजी मार्कवरती. हो पहिला बॉल राऊंड विकेटनं अगदी आपण पाहता अँगल क्रिएट करत असताना बाहेर निघालाय. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर इथं डॉट बॉलच पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरला देखील सुरुवात झाली आहे. पहिला बॉल अगदी आपण पाहता डॉट बॉलच पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता इथून करावी लागणार आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा तर पाहायला मिळाल्यात. यावेळी अगदी आपण पाहताय पुढ्यामध्ये टाकलाय बाटर बीट, एसटी रक्षक देखील बीट, परंतु शॉट थर्डमॅन त्या ठिकाणी मात्र बॉलला फील्ड करतात. तोपर्यंत धाव मात्र मिळणारच नाही. धावसंख्या धावफलक्यावरती 17. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात संतोष गारे यांच्या गोलंदाजीतून. यावेळी अगदी आपण पाहता बाटची कडा घेतली आहे. पुन्हा एकदा गलीमध्ये बॉल निघाला. धाव इथून देखील एकच मिळेल. एक्सपिरियन्स आहे खऱ्या अर्थानं संतोष गारे यांच्याकडे बराचसा क्रिकेटचा. सातत्यानं आपल्या गावाकडनं क्रिकेट खेळत असताना भरपूर चांगला खेळ आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला आणि आता मात्र तो एक्सपिरियन्स अगदी इथून मात्र शेअर करत असताना तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. आणखीन एक डॉट बॉल. आकाश लोंगले स्ट्राईक वरती होता, त्याच्या विरोधामध्ये 2 डॉट बॉल आले. त्यानंतर मात्र त्याने एक सिंगल घेतली. आकाश गायकरला स्ट्राईक वरती आणलं आणि तो देखील आता इथून डॉट बॉलच खेळून काढतोय. 18 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 बॉल झालेत संतोष गारे यांच्या षटकातील. यावेळी आडव्या बाटनं विथ द टर्न फटका चांगला आहे. बॉल सीमा पार, डीप स्क्वेअर लेगला ठोकलाय षटकार. वरती 24 धावा धावफलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील जर पाहिलं ना तर आतापर्यंत 5 बॉल झालेत आणि त्या 5 बॉलमध्ये आतापर्यंत संतोष गारे यांनी धावा खर्च केल्यात त्या अवघ्या 7. हा षटकार खऱ्या अर्थाने या षटकातील
हो, इथून देखील आपण पाहताय चांगलाच बॉल पाहायला मिळाला. षटक. ओके, वाईट साठी चेक करायचंय. ऑफिशियल तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. दोन षटकांचा खेळ समाप्तीनंतर धाव फलकावरती एकंदरीतच पाहायला मिळतात दिबा पाटील प्रतिष्ठान अमरोली टीमच्या. त्या म्हणजेच अगदी आपण पाहतात 24 बिनबाद 24 धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. जे अगदी जर पाहिलं तर 12च्या सरासरीने प्रतिषटक 24 धावा या धावफलकावरती आल्यात. परंतु सेकंड ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय संतोष गारे यांनी फक्त 7च धावा दिल्यात. चांगलं षटक, इकॉनॉमिकल षटक खऱ्या अर्थानं आपण पाहताय. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी आपल्याला संतोष गारे यांच्याकडनं पाहायला मिळाली आणि ते खऱ्या अर्थानं आवश्यकता देखील होती कलंबोली टीमसाठी. कारण की पहिल्या षटकामध्ये वेगानं धावा बनवल्या होत्या आणि तदनंतर मात्र कमबॅक तर हवंच होतं. आणि त्या कमबॅकच्या शोधामध्ये स्वतः संतोष गारेनं सेकंड ओव्हर घेतली आणि तिथून मात्र आपल्या टीमला कमबॅक तर करून दिला. आणि आता गोलंदाजी मार्कवरती दर्शन आलाय. हो, यावेळी अगदी आपण पाहता आउटसाइड ऑफ स्टंप बॉल समोरच्या दिशेनं कव्हरमधून बॉल काढल्या. डीपमधनं फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत धाव मिळेल इथून सिंगल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते उमरोली टीमकडनं. परंतु इथे धावांची आवश्यकता आहे. टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. एक मोठं टार्गेट तर तुम्हाला सेट करावंच लागेल. कारण की समोर जर पाहिलं गेलं तर कलंबोलीसारखा संघ तुमच्या समोर आहे. त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप अगदी स्ट्रॉंग आहे. शेवटपर्यंत या संघाकडे देखील बॅटिंग लाईनअप आहे. हो, इथे स्विच इट केलाय. मिस टायमिंग फिल्डर आहेत. डाऊन दी बॉल पकडली जाते. कॅच शॉट थर्डमॅनला मिळाली आहे विकेट आकाश गायकरची. अगदी जर पाहिलं तर मात्र आकाश गायकर बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय अतुल लोंगलेला आता मात्र बॅटिंग मिळाली आहे. अतुल लोंगलेला खऱ्या अर्थानं स्वतःला प्रमोटच केलाय. अगदी जर पाहायला गेलं तर तिसऱ्याच क्रमांकावरती लगेच मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजयला आता खऱ्या अर्थानं पाठीमागे थांबवलं आणि आता मात्र अतुल लोंगले टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. काय जबरदस्त बॉलिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये. म्हणजे 2 स्पेलमध्ये फक्त एकच धाव दिली होती आणि 3 विकेट्स मिळवल्या होत्या. तिसरं मेडन षटक या स्पर्धेतील त्याच्याकडून पाहायला मिळालं होतं. हो, इथून अतुल लोंगले आलाय खरा, परंतु त्याच्यासाठी देखील आपण पाहताय इथे एकदम दर्जेदारच बॉल पाहायला मिळालाय दर्शनचा. अगदी अजून एक डॉट बॉल आपण या ठिकाणी पाहताय. जे जर पाहिलं तर मात्र ज्ञानेश्वरच्या विरोधामध्ये ते पहिलं आक्रमण पाहायला मिळालं. जो एक खराब बॉल त्याच्यावरती षटकार आला, फुलटॉस बॉलवरती चौकार आला. तदनंतर ज्ञानेश्वरने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु आता त्याच्यावरती 4 छान लावण्याचं काम इथून दर्शन देखील करतोय. ओ इज अनटेकन. कॅप्टन हॅज टू द डिपार्ट. मिळाली आहे विकेट. अतुल लोंगले बाद. कॅप्टन बाद झालाय. कॅप्टन परतलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता अजय बॅटिंग करण्यासाठी आलाय. आता अजयला खऱ्या अर्थानं 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पाठवलाय. आता जबाबदारी वाढली आहे मैदानाच्या आतमध्ये. परत
ऑन साईडला फटका अलॉंग द कार्पेट. डीप स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. फिल्डर शॉट फाईन लेगचे पाठीमागे जात असताना बॉलला मात्र फील्ड करतायत. धाबा इथून येतील फक्त सिंगलच. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहता. 26 धावा धावफलक्यावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर मात्र दर्शनने देखील 5 बॉल फेकले, त्याच्यामध्ये फक्त 2च धावा दिल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स दर्शनने मिळवले. शेवटचा बॉल. प्रहार चढवलाय आकाश लोंगलेनं. बॉलला सरळ पाठवलाय. वाडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. षटकार. दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमच्या, परंतु धाबा देखील धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर पाहायला गेलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धावफलक्यावरती 32 आहेत. 32 धाबा धावफलक्यावरती आहेत. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. चला वेळ करू नका. शेवटचं षटक इथून बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आता किती धावा येतील. आकाश लोंगलेनं तर मात्र एक षटकारानं जे षटक खऱ्या अर्थानं इकॉनॉमिकल ठरलं गेलं होतं, ज्या षटकामध्ये विकेट्स आल्या होत्या, ज्या षटकामध्ये डॉट बॉल आले होते, त्याच षटकाच्या शेवटच्या बॉलवरती षटकारानं ते पूर्णपणे गणित तर बिघडवलंय. परंतु आता शेवटच्या षटकामध्ये सँडी गोलंदाजी मार्कवरती. पहिला शॉर्ट ऑन पुल करायचा होता. मिस टायमिंग आहे, परंतु फिल्डर नाही आहेत. बॅक एरिया बरोबर नो मॅन्स लँड मध्ये फिल्डरकडनं चुकी झाली आहे. तोपर्यंत आपण पाहताय धावा इथून कंप्लीट होतील. त्या म्हणजे 3. गुड रनिंग बिटवीन विकेट. काय धावले दोनही फलंदाज. सिंगलला डबलमध्ये, डबलला तिसऱ्या धाब्यामध्ये लगेच कन्वर्ट करण्यात आलं. स्ट्राईक अगदी आपण पाहायला गेलं तर आकाश लोंगलेला हवी होती आणि त्यासाठी मात्र त्यानं ती स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. पहिल्याच बॉलवरती तिहेरी धाव आली आहे आणि या 3 धावेने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 35. 35 धावा धावफलक्यावरती आल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आकाश लोंगले अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्याकडनं आता संघाला खऱ्या अर्थानं खूप अपेक्षा असतील की इथून मात्र त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येतील आणि इथून एक चांगली धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळेल. शेवटचं षटक सँडी गोलंदाजी मार्कवरती. हेच पाहिलं जाईल की किमान 40 किंवा त्याच्यापेक्षा अधिक 45 या धावसंख्येपर्यंत कशा रीतीनं पोहोचता येईल. हेच आता खऱ्या अर्थानं आकाश लोंगले देखील करण्याचा प्रयत्न करतील. पाठीमागे स्कूप करायचं होतं, परंतु इथे देखील पाहिलं तर बॅट आणि बॉलचा तो संपर्कच पाहायला मिळत नाहीये आणि तिथून मात्र ती एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. पुनश्च एकदा सिंगल आली आहे. सिंगल आल्यानंतर धावफलक आता इथून पाहायला मिळेल 36. इथे देखील आपण पाहताय बरोबर खोलामध्ये टाकला होता, परंतु इथे एसटी रक्षकाला बॉल मिळालाच नाहीये आणि तिथून देखील एक सिंगलच पाहायला मिळेल. म्हणजे एकंदरीतच 37 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतात. सिंगल डबल खऱ्या अर्थानं धावफलक पुढे नेण्याचं काम करते दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम. एक एक धाव देखील महत्वाची आहे. किमान 40 किंवा त्याच्यापेक्षाही अधिक धावा या धावफलकावरती जर आल्या तर एक चांगली टोटल, एक फायटिंग टोटल इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल.
हो, काय बॉल टाकलाय. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळतीये. पहिल्या ओव्हरमध्ये काय घडलं हे खऱ्या अर्थानं तिथेच सोडून दिलं आणि त्याच्यानंतर जे काय करायचंय ते चांगलंच करायचे. जे काय करायचे ते आपल्या संघासाठीच करायचंय. हे करत असताना खऱ्या अर्थानं जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली आहे. ती मात्र कोलंबोली टीमकडनं सँडी गोलंदाजी मार्क होते शेवटच्या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी करतायत. हो, यावेळी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. या डीप स्क्वेअर लेगमध्ये चाललाय बॉल. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसरी मिळेल का? आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज अजयला इथून परतावं लागेल. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलाय 38. ओ, चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहता टेक ऑफ करतोय आणि इथून पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल आलाय. आणि इथे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आता मात्र चॅलेंज केले पंचांच्या डिसिजनला. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. इट्स अ व्हाईट बॉल. ओव्हरहेड अगदी आपण पाहता डोक्याच्या. अरे बाबा. इथून आपण पाहायला गेलं तर तिसरे पंच बरोबर टेक्निकल रूम मध्येच आहेत आणि ते चेक करतायत. त्याच्यामुळे लगेच डिसिजन आपल्यापर्यंत येतोय. परंतु इथे फिनिशिंग टच दिलाय. शेवटच्या बॉलवरती बॉलला सरळ पाठवून दिलाय. सीमा पार ठोकलाय षटकार. पंचेचाळीस धावा झाल्यात. 46 धावसंख्येचे टार्गेट. चला फलंदाज पाठवा लगेच. चला टॉस साठी यायचे दोन्ही टीम.
टार्गेट अगदी आपण पाहताय 46 या धावसंख्येचे घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले कलंबोली टीम. ऑन स्ट्राईक दशरथ देशमुख. पहिला बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहता त्या ठिकाणी आकाश गायकरला तुम्ही पाहणार आहात पहिलं षटक घेऊन येताना. पहिलं षटक हे आकाश गायकर याच्याकडेच आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीच तिबा पाटील प्रतिष्ठान उमरवली टीमकडनं जे पहिलं षटक जे प्रारंभी षटक आहे ते मात्र त्याच्याकडेच पाहायला मिळतं आणि तो गोलंदाजी मार्कवरती समोर आपण पाहताय दशरथ देशमुख. हो यावेळी अगदी आपण पाहताय फटक्याचा चांगला केला. लॉंगॉन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आलेत अतुल. हो रनआउटचा चान्स. थर्ड अंपायर. सर आपला सॉफ्ट सिग्नल काय आउट आहे का? ओके चेक करतायत राजेंद्र भोई सर. डिसिजन घेण्या अगोदरच मात्र चेकला इथं सुरुवात झाली. फलंदाज ओ यू टी आउट. पहिली धाव सिंगल कंप्लीट झाली होती आणि दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेला. दुसरी धाव घेताना ज्ञानेश्वरला मात्र इथून परतावं लागतंय. आता या धावेची देखील आवश्यकता होती का हा देखील प्रश्न आहे कारण की आता इथून धावा तुम्हाला बनवायचे. टार्गेट तुमच्या समोर 46 या धावसंख्येचं आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिली विकेट जर पाहिलं तर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आले जिथे खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती ती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली होती. विकेट आले रनआउटची. आता दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. संतोष गारे नॉन स्ट्राईक वरती. समोर आपण पाहताय दशरथ देशमुख. ओ यावेळी फटका लॉप केलाय. बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. लॉंग ऑफ षटकार. अगोदरच्या बॉलवरती काय फटका पाहायला मिळाला दशरथ देशमुख यांच्या बॅटमधून. अगदी जर पाहायला गेलं तर क्लासिकल ड्राईव्ह केला होता. कडक फटका. षटकार. हो यावेळी दूरवरून केलाय गॅप मध्ये. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. धावा 4. चौकार. चौकार आला. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 11 धावा या धावफलक्यावरती आल्यात. आकाश गायकर.
ओ इथे बोल्डीम फलंदाज बाद. दोस्ती केली तर जीव देईल. आलाय बरोबर फलंदाजाला बॅकफूट वरती ढकललं. डॉट बॉल न झाली आहे. षटक समाप्ती. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलक्यावरती आलं 11. आणि आता मायक्रोफोन वरती जोडतील राजेंद्र भोईर सर. या सर स्वागत आपलं. धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा आणि 2 गडी बाद झालेत कलंबोली संघाचे. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल कलंबोली संघाला. हलक्या हाताने नक्कीच खेळून काढलंय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी एक धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. वावलोली संघ आपला निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय वावलोली संघाने आणि फलंदाजी असेल ती दहिवली संघाची. यापुढील सामना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. आता मात्र आपण पाहतोय कलंबोली विपक्षात उमरोली हा सामना या ठिकाणी नक्कीच प्रेक्षकांसमोर लढत असताना आतापर्यंत महत्वाचं म्हणजे 2 फलंदाज बाद झालेत. ज्ञानेश्वर आणि दशरथ देशमुख. दशरथच्या बॅटमधून चांगला षटकार एक चौकार पाहायला मिळाला. असं वाटलं की या पहिल्या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा जमवल्या जातील, परंतु आकाशने कमबॅक केलं होतं. या ठिकाणी आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे फलंदाज ऋषिकेश कडून. फेअर डिलिव्हरी. अगदी डीप होणारा चेंडू आपण पाहिला. कदाचित हा फुलटॉस होता. ज्युसी फुलटॉस मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करता आला नाहीये फलंदाज ऋषिकेशला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अतुल मात्र अगदी शेवटपर्यंत बघून चेंडू डिलिव्हर करतोय फलंदाजांसाठी. फलंदाजांच्या हालचालीवरती लक्ष ठेवून अगदी अचूकरित्या चेंडू हाताळणी करत असताना, कारण की मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 2 षटकांमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती. तो अतुल मात्र गोलंदाजी करतोय. आता मात्र बघा ऋषिकेशच्या रडारमध्ये चेंडू आलाय. चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. आपण पाहतोय की या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असे चांगले फलंदाज आहेत. ते नक्कीच चेंडूवरती उपटीच घालत असतात.
त्यामधील हा फटका आपण पाहिला, रावडी फटका होता. षटकार नक्कीच प्राप्त झालाय. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता येते. खरं तर एक षटकार आल्यानंतर सिंगल डबलला महत्त्व देणं फार गरजेचं आहे. या मॅचमध्ये 46 धावांचा पाठलाग करतीये कलंबोली संघ. आतापर्यंत जाऊन पोहोचले ते तब्बल 18 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू वाईट नाहीये, म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 18 आणि येणारे 12 चेंडू 28 धावांची गरज असेल ती कलंबोली संघाला. संतोष गारे ज्याने कलंबोली संघासाठी चांगली फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती, तो आणि त्याच्या साथीला आपण ऋषिकेश देशमुख ज्याच्या बॅटमधून एक षटकार या मॅचमध्ये आलाय, या 2 फलंदाजांवरती पूर्णपणे निर्भर असेल तो कलंबोली संघ. या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे आणि चांगली फलंदाजी नक्कीच केली जाणार. खरं तर समालोचन कक्षामध्ये जे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे ते थेट प्रक्षेपण चालू आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवले जात आहेत, कॉमेडी व्हिडिओ. त्यामुळे नक्कीच समालोचन करत असताना थोडासा व्यत्यय येतोय जरूर, परंतु ते सर्व बाजूला ठेवून आपण चला वळूया मैदानाकडे. थोडासा हसी मजाक तर पाहिजे, परंतु या गुंडगेच्या मैदानामध्ये हा अत्यंत चुरशीचा सामना प्रेक्षकांसमोर नक्कीच लढला जातोय. कलंबोली विपक्षात उमरोली या संघादरम्यान. आता मात्र 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 14च्या सरासरीने हा सामना जिंकण्यासाठी धावफलकावरती धावा जमवाव्या लागतील त्या संतोष आणि त्याच्या साथीला ऋषिकेश या 2 फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे, परंतु समोर गोलंदाज आकाश लोंगले. आकाश मात्र 6च्या 6 चेंडू अगदी वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि अगदी एका हाताने चेंडू अडवून फेकी केली आहे आणि मात्र या ठिकाणी थोडंसं खराब बॅकअप होतं त्या ठिकाणी आणि लगेच 2 धावा पूर्ण केल्यात. खरं तर आपण पाहिलंय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होता लावण्य. नक्कीच यूट्यूब रीलसाठी फेमस असणारा लावण्य चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये करतोय आपल्या दिबा पाटील उमरोली संघासाठी. त्याचं क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालं, परंतु या ठिकाणी त्यांनी जो थ्रो फेकला होता तो मात्र या ठिकाणी कॅरी झाला नाहीये. त्या कारणास्तव एक अतिरिक्त धाव मिळतीये ती कलंबोली संघाला. अशाच प्रकारच्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आपण पाहतोय कलंबोली संघासाठी. पुन्हा एकदा आपण पाहिलं शॉर्ट पिच चेंडू जरूर होता, परंतु दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. वाईट स्वरूपाची 1 धाव अतिरिक्त मिळतीये. आता मात्र समीकरण आपण पाहतोय तब्बल धावफलकावरती धावा लागले त्या 21 विजयासाठी येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 25 धावा. दुसऱ्या फेरीमध्ये आपण दुसरा सामना पाहणार आहोत. वावलोली विपक्षात दहिवली. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. लाजवाब कट. कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी संधीच नाहीये आणि चौकार अर्जित केला जातोय.
सातत्याने आकाश त्याच लाईनवरती गोलंदाजी करणार नाहीये. लगेचच त्यांनी लाईन आणि लेंथ बदलली आहे. त्या कारणास्तव हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. 9 चेंडू 21 धावांची गरज. बॅकफुटला जाऊन वारंवार कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 प्रयत्न जरूर यश आलं होतं, परंतु या तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र तो अपयशी ठरतोय संतोष घारे. पुढील चेंडू आकाश या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा तशाच प्रकारचं बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकत असताना या ठिकाणी आपण गोलंदाज आकाशला पाहतोय. काहीसा कान मंत्र यशस्वी ठरला असं आपण समजूया, कारण की अतुलने नक्कीच त्याच्या जवळ जाऊन सांगितले की फलंदाज वारंवार त्याच प्रकारची फलंदाजी करतोय. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. सामना आता मात्र थोडासा या ठिकाणी आपण पाहतोय उमरोली संघाचं पारड जड होत आहे, कारण की ज्या ठिकाणी 10 चेंडू 21 धावांची गरज होती त्या ठिकाणी 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत फलंदाज संतोषने खेळलेत. त्या कारणाचं थोडंसं अवघड असं आव्हान आपण पाहतोय. 7 चेंडू 21 धावांची गरज. हा चेंडू खूप निर्णायक असेल कलंबोली संघाच्या बाजूने, कारण की मोठा फटका खूप गरजेचा असेल या चेंडूवरती. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा तशाच प्रकारची फलंदाजी करत असताना आपण पाहिलंय बॅकफुटला जाऊन कट करण्याचा वारंवार प्रयत्न, आणि त्या 4 प्रयत्नामध्ये 4 निर्धाव चेंडू खेळून बसलाय तो संतोष, आणि आपल्या संघाला त्याने मात्र आता संकटात टाकलंय. आणि येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. आपण पाहतोय या ठिकाणी कलंबोली संघाला एका षटकामध्ये 21 धावांची गरज आहे. सुजित शेठ बोराडे यांच्याकडून संतोष घारेने जर नक्की 3 बॅक टू बॅक षटकार लगावले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, आणि ते सुद्धा गरजेचं आहे कलंबोली संघाला सामना जिंकण्यासाठी, कारण की 21 धावांची गरज आहे. 3 षटकारांची नक्कीच गरज असणार आहे. परंतु स्ट्राईक एंडवरती आता मात्र ऋषिकेश देशमुख आहे, आणि स्वतःवरती संपूर्ण जबाबदारी घेतली आहे ऋषिकेशने. आपण पाहिलं जे 4 चेंडू निर्धाव खेळले त्यामध्ये जर सिंगल डबल आले असते तर समीकरण थोडंसं कमी झालं असतं, किमान 15 धावांपर्यंत राहिलं असतं, तर फक्त 2 मोठ्या फटक्यांची गरज राहिली असती. परंतु या ठिकाणाहून आपण पाहतो 21 धावांची गरज आहे. किमान 3 मोठे फटके खूप गरजेचे असतील ते कलंबोली संघाला. स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश आपण पाहतोय गोलंदाज. स्लोअर वन चेंडू आपण पाहतोय. पंचांकडे नक्कीच दाद मागितली, परंतु पंच तटस्थ आहेत त्या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता होते. कदाचित अतिरिक्त उचली मिळाली की काय असं वाटलं होतं, परंतु नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं फलंदाज अवाकपणे पाहत राहिला चेंडूकडे. निर्धाव चेंडूची सांगता. पुढील चेंडू. आता मात्र बॅटची कडा झेल सुटतोय. एक धाव मिळणार का, आणि नाहीये. धावबाद होतोय फलंदाज ऋषिकेश, आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती येतोय संतोष, ज्याने मागच्या 3ऱ्या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव खेळले होते, आणि तो मात्र आता या ठिकाणी या सामन्यामध्ये 4 चेंडूमध्ये 21 धावा कमावण्याचा प्रयत्न करेल, आणि नक्कीच त्याला यश येणार की अपयशी ठरणार हे मात्र पाहणे गरजेचे असेल. डीजे. धन्यवाद. तब्बल आपण पाहतोय खरं तर आपल्या कर्जत तालुक्याचा हिरा साहिल लोंगले इंडिया कप मध्ये चांगलं प्रदर्शन करत असताना चांगली गोलंदाजी करून आपल्या महाराष्ट्र संघाला मात्र तो नक्कीच यशाकडे नेऊन जातोय. महाराष्ट्र संघ सुद्धा क्वालिफाय झालाय त्या ठिकाणी. सुंदर चेंडू आपण पाहिलाय रोहन याचा.
कोणत्याही प्रकारचं प्रतिउत्तरच नव्हतं मी तर म्हणेल, फक्त सन्मान दिलाय आणि सामना मी तर म्हणेल थोडासा अवघड झालाय. असं वाटलं होतं की दशरथने सुरुवात केली, षटकार लगावला, चौकार लगावला, परंतु त्या ठिकाणाहून अतुलची गोलंदाजी लाभदायक ठरली. एक षटकार जरूर आला, पण तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च करत फक्त 4 चेंडू निर्धाव टाकणारा गोलंदाज आकाश मात्र या सामन्यामध्ये आपल्या संघाला नक्कीच पुनरागमन करून दिलंय. आता मात्र आपण पाहतोय या ठिकाणी सामन्याची जवळपास औपचारिकता बाकी आहे. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, परंतु सामन्यामध्ये तब्बल 20 धावांची गरज आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपण हाताळतोय. चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळतीये आणि आता मात्र एक चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. खरं तर संतोष घारेने जे 4 चेंडू निर्धाव केले त्या ठिकाणाहून नक्कीच कलंबोली संघ बॅकफुटला गेला. शेवटचा चेंडूवरती चौकार, परंतु सामना विजयी होऊ शकत नाहीये. हार्ड लक कलंबोली संघ, चांगला खेळ आपण दाखवला आणि पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतोय दिबा पाटील उमरोली संघ. तुम्हाला पुढच्या फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.